वाहिगुरु जी की फतेह। आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये निवेदन देत आहोत की आमचा जे गुरुद्वाराचा जुना कायदा आहे 1956चा ते कायम ठेवावा असं शासनाला आमची विनंती आहे की कारण की गेल्या वर्षी बी असंच काहीतरी 11 मध्ये संशोधन करू 56 मध्ये संशोधन असं काहीतरी चालू होतं तर तरी शासनानं धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप करणं ही आमची विनंती आहे आणि शीख समाजाच्या प्रतीने जे काय गुरुद्वाराची सेवा होते ती करतात त्यांच्या हिशोबानं आणि मतदान प्रक्रियेतूनच जुन्या कायद्यानुसार तिथे निवड करण्यात यावी मेंबरांची ही आमची विनंती आहे आणि मूळचा जे कायदा आहे 1956चा तेच कायम ठेवावा अशी शासनाला आमची विनंती आहे हात जोडून। धन्यवाद। गुरु जी की फतेह। मैं गोपाल सिंह टाक ऑल सिख सिखलीकर असोसिएशन आशा भारत सिखलीकर समाज सिख आणि हे सर्व आम्ही आज पण बघितला तर आज कलेक्टर साहेबांना सचखंड गुरुद्वारा बोर्ड 1956चा कायदा कायमची तो ठेवावा ही आमची मागणी आहे। त्यानंतर त्यांनी कलम 11 आणि 2026 माहितीच तो ते नवीन नियम असे लागू करणार आहे त्याकरिता आम्ही म्हणजे आमच्या समाजाकडून आणि ऑल सिख सगळे सिख समाजाकडून ती जे कलम 11 आणि 2026 हे दोन्हीही रद्द करण्यात यावं ही आमची मागणी होती। जसं आपण माहितीच तो बघितला तर 1956च्या कायद्यानुसार गुरुद्वारा बोर्ड सचखंड नांदेडमध्ये तर मराठवाड्यामधले 8 जिल्हे आणि चंद्रपूर भागामधले 2 तालुके असा एवढा भाग वोटिंगसाठी असतो आणि त्या वोटिंगनुसार दर 3 वर्षाला गुरुद्वारामध्ये निवडणूक होते। त्या या सर्वांच्या वोटिंगनुसार निवडून आला असतो आणि त्यांचा एक प्रधान म्हणजे चेअरमन तो सगळ्याच्या सहमीनुसार निवडून आला असतो। पण काही दिवसा पहिले आहे ना एक 1956चा कायदा तो रद्द करून त्यांनी कलम 11 तो आणलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी गव्हर्नमेंटनुसार चेअरमन ठरवलेला आहे। पण त्यानंतरही माहितीच तो आम्हाला जशी माहिती मिळाली की भाई ते आता मंत्रिमंडळामध्ये 2026 हा कायदा आणण्यात आलेला आहे त्याच्यात आणि त्यांनी तो बी करून आमची संपूर्ण शीख समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर ऑल इंडियामध्ये संपूर्ण देशामध्ये शीख समाजाचा तीव्र एक निषेध त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार एक संताप व्यक्त होत आहे आणि या सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी असं न करता 1956चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार ते कायमस्वरूपी तो ठेवावा आणि कलम 11 आणि 2026 जो केलेला आहे हे त्यांनी रद्द करावा। अन्यथा हा शिकलकरी समाज शीख समाज आता सर्व जे आहे आम्ही रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी जर असं 1956चा जो कायदा ठेवला नाही तर आम्ही येणाऱ्या काही पुढे दिवशी आम्ही निषेधमध्ये तीव्र आंदोलन करून हे आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं।